नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भंडारा जिल्हा पोलीस भरती 2024-25ची आपण बघा मित्रांनो, आता भंडारा जिल्ह्याची इथं मैदानी चाचणी इथं संपलेली आहे मित्रांनो, आणि त्यांची इथं कट ऑफ पण लागलेली आहे मित्रांनो, आणि किती विद्यार्थी किती मार्गावर इथं लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले ते पण त्यांनी इथं या पत्रामध्ये सांगितलेलं आहे। पूर्ण एक यादी तुमची इथं तयार करण्यात आलेली आहे मित्रांनो, की कोणकोणते विद्यार्थी जे लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले, किती मार्गावर कट ऑफ गेलेले मित्रांनो, कोणकोणत्या कॅटेगरीचं किती मार्गावर कट ऑफ गेलेले, कास्टनुसार किती कट ऑफ गेलेले, आणि किती विद्यार्थी इथं ग्राउंड म्हणजे मैदानी चाचणी पास होऊन त्यांना किती विद्यार्थ्यांना इथं लेखी परीक्षेसाठी बोलण्यात आलेले मित्रांनो। संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो। बघा, ऑफिशियल हा नोटीस आहे, याच्यामध्ये सर्वात डिटेल्स माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो। किती जागा होत्या आणि किती एकाच 10 मुलं बोलण्यात आलेले, किती मुलं टोटल बोलण्यात आलेले मित्रांनो लेखी परीक्षेसाठी, कधी लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो, कट ऑफ काय गेलेले लेखी परीक्षेचा मित्रांनो, म्हणजेच तुमचा मैदानी चाचणीचा कट ऑफ काय गेलेले आहे, असे तुम्ही सर्व तुमचे जे प्रश्न आहे मित्रांनो ते मी आजच्या व्हिडिओमध्ये आपण भंडारा जिल्हा पोलीस भरतीबद्दल बोलणार आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या। नवीन असल्या मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचा हा परिपत्र मित्रांनो बघू शकता तुम्ही। हा परिपत्र मित्रांनो 20 तारखेला इथं प्रसिद्ध झालेला आहे। बघा, कालचा हा परिपत्र आहे। याच्यामध्ये काय म्हणण्यात आले तुम्हाला एकदा वाचून दाखवतो। बघा मित्रांनो, पोलीस शिपाई भरती 2024-25च्या लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी। बघा, आता मैदानी चाचणी संपलेली आहे मित्रांनो भंडारा जिल्ह्याची, त्याच्यामध्ये आता मैदानी चाचणीचं एक कट ऑफ पण लागलेलं आहे। त्या कट ऑफ नुसार ज्या विद्यार्थ्यांनी त्या कट ऑफला पार केलेले आहे, ज्या मुला मुलींनी, त्यांची एक नवीन लिस्ट तयार करण्यात आलेली आहे की एवढे विद्यार्थी इथं लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले, आणि 30 यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जर तुमचं या यादीमध्ये नाव आहे मित्रांनो, तर तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र झाले, तुम्ही लेखी परीक्षा देऊ शकतात मित्रांनो। आणि जर तुम्हाला तुमचं ह्या यादीमध्ये नाव नाहीये मित्रांनो, म्हणजेच तुम्ही मैदानी चाचणीमध्येच तुम्ही फेल झालेले, तुम्हाला पुढच्या भरती प्रक्रियेमधून तुम्ही बाद झालेले मित्रांनो। अशा प्रकारची ही माहिती बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला पुढे सांगतोच। बघा, आता याच्यामध्ये काय म्हणण्यात आलेलं बघा, पोलीस अधीक्षक भंडारा यांचे स्थापनेवरील रिक्त पद असलेल्या 59 पोलीस शिपाई पदाकरिता दिनांक 11 फेब्रुवारी 2026 ते 14 फेब्रुवारी 2026 रोजी शारीरिक चाचणी घेण्यात आली आहे। त्यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणाचा यामधील नियम 4(2) नुसार शारीरिक चाचणीची किमान 50% गुण प्राप्त करणे, उमेदवारांना यांची संबंधित प्रवर्गामधील जाहिरात किमान 50% गुण प्राप्त करणे, उमेदवार यांची संबंधित प्रवर्गामधील जाहिरात नमूद केलेली रिक्त पदांची एकाच 10। बघा, आता याच्यामध्ये काय करण्यात आलेलं मित्रांनो, जी कट ऑफ लागलेली आहे किंवा किती मुलं पास करण्यात आलेले इथं मैदानी चाचणी आणि किती मुलं इथं लेखी परीक्षा देणार आहे मित्रांनो। तर लेखी परीक्षेसाठी मित्रांनो एका जागेसाठी 10 मुलं बोलण्यात आलेले, म्हणजे एकाच 10 मुलं इथं बोलण्यात येणार आहे मित्रांनो लेखी परीक्षेसाठी। टोटल किती मुलं बोलण्यात आलेले ते पण मी तुम्हाला सांगतो, पुढे लिस्ट पूर्ण जारी झालेली आहे। बघा, एकाच 10 याप्रमाणे लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे। बघा, म्हणजे तुमची ही बघा कट ऑफ विट ऑफ सर्व लागले मित्रांनो, आणि लेखी परीक्षेसाठी तुमची निवड पण झाली। आता तुम्हाला लेखी परीक्षा द्यायची डायरेक्ट, जर तुमचं या लिस्टमध्ये नाव असेल तर, आणि ज्यांचं नाव नाहीये ते या भरती प्रक्रियेमधून बाद झालेले आहे। बघा, पुढे तुम्हाला कट ऑफ पण सांगून देईल मी। बघा, तर बघा, सहरुज निवड यादी बहुउद्देशीय सभागृह पोलीस मुख्यालय भंडारा येथील नोटीस बोर्डावर, तसेच भंडारा जिल्हा पोलीस, आता ही PDF कुठे आहे ते तुम्हाला त्या ॲड्रेस त्यांनी दिलेले आहे मित्रांनो। नंतर बघा पुढे बघा, तरी उमेदवारांना याबाबत नोंदणी घेऊन काही हरकत असल्यास 24 तासाच्या आत कार्यालयाचे ईमेल ID दिलेले, यावर दूरध्वनी क्रमांक प्रतीक्षित, हे दिनांक त्यांनी दिलेले, अशा प्रकारे माहिती दिलेली आहे मित्रांनो। बघा, हे तुम्हाला काही ऑब्जेक्शन उचलायचं असेल तर हे नंबर आणि ईमेल ID त्यांनी दिलेली आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, आता बघू शकता तुम्ही। बघा, ही लिस्ट आहे भंडारा डिस्ट्रिक्ट पोलीस कॉन्स्टेबल रिक्वायरमेंट 2024-25 प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ कॅन्डिडेट सिलेक्ट फॉर रिटन एक्झाम। म्हणजे बघा, तुमची इथं मैदानी चाचणी तुमची संपलेली आहे। मैदानी चाचणीमध्ये खूप मुलं इथं बाहेर झालेले, म्हणजे खूप मुलं इथं डिस्क्वालिफाय झालेले, जे क्वालिफाय झालेले मित्रांनो मैदानी चाचणी, आणि जे इथं आता परीक्षा देणार आहे म्हणजे एक्झाम देणार आहे, लेखी परीक्षा देणार आहे, त्यांचीच ही लिस्ट इथं देण्यात आलेली मित्रांनो। बघा, आता अशा प्रकारे इथं विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन नाव दिलेले, नंबर दिलेले, नाव, कॅन्डिडेट ॲप्लिकेशन कॅटेगरी त्यांची, पॅरलल रिझर्वेशन, टोटल त्यांचे फिजिकलचे मार्क, संपूर्ण अशा प्रकारे इथं मार्क दिलेले। आता मित्रांनो बघा, आता हे किती विद्यार्थी पास करण्यात आलेले मित्रांनो, तर जर आपण याचा जर विचार केला मित्रांनो, तर टोटल इथं बघा, जर आपण 59 इथं जागा होत्या मित्रांनो, तर 642 एवढे विद्यार्थी इथं पास करण्यात आलेले मित्रांनो इथं आपला लेखी परीक्षेसाठी। आता एवढे विद्यार्थी इथं लेखी परीक्षा देतील, आणि लेखी परीक्षा दिल्यानंतर मग तुमचे मार्ग एकत्र होऊन मग तुमची फायनल मेरिट लागेल मित्रांनो। आता आपण गोष्ट करूया मित्रांनो, मैदानी चाचणीचे कट ऑफ किती लागले मित्रांनो, कोणत्या कॅटेगरीचा किती कट ऑफ लागले। तर बघा मित्रांनो, ही जी वेबसाईट आहे मित्रांनो, ऑफिशियल भंडारा पोलीसची वेबसाईट आहे, या वेबसाईटवर मित्रांनो कोणत्याही प्रकारची इथं कट ऑफ दिलेली नाहीये, कोणत्याही प्रकारची इथं कट ऑफ त्यांनी लावलेली नाहीये। त्यांनी डायरेक्ट मित्रांनो ही तात्पुरती निवड यादी, म्हणजे लेखी परीक्षेसाठी तात्पुरती निवड यादी डायरेक्ट प्रसिद्ध करण्यात आलेली त्यांनी
त्यांनी कट ऑफचा कुठेही इथं उल्लेख केलेला नाहीये, त्यांनी कुठेही कट ऑफ लावलेली नाहीये. आता आपण याच्याच अंदाजाने लावू शकतो की किती मार्गावर कट ऑफ लागलेली आहे तेच आपल्याला बघावं लागेल, कारण ऑफिशियल वेबसाईटवर किंवा ऑफिशियल भंडारा जिल्हा पोलिसांनी कोणती इथं कट ऑफची इथं माहिती दिलेली नाहीये. फक्त लिस्ट जारी केलेली आहे की एवढे विद्यार्थी इथं मैदानी चाचणीसाठी आपला मैदानी चाचणीमधून लेखी परीक्षेसाठी पास झालेले. अशा प्रकारची ही माहिती होती. जर तुमचं पण ह्या लिस्टमध्ये नाव आहे तर पेपराची तयारी करा मित्रांनो, तुमचा लवकरच पेपर होणार आहे. अशा प्रकारची ही माहिती आहे मित्रांनो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असल्या मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि ही PDF मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल, तिथे जाऊन तुम्ही हे चेक करू शकतात. तुमचं नाव तुम्ही तिथं चेक करू शकतात मित्रांनो. अशा प्रकारची ही माहिती होती. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.